तज्ञ वकील, महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन, एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। नागरिकांच्या बदलत्या जीवनशैलीमुळे विविध आजारांचे प्रमाण वाढत असून अशा आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आधुनिक उपचार पद्धतीसोबत संयमी जीवनशैली आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले। श्री साईबाबा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हार्ट इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटर नाशिकच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, खासदार डॉ. शोभा बच्छाव, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, आमदार हिरामण खोसकर, रुग्णालयाचे प्रमुख डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, डॉ. पल्लवी धर्माधिकारी, अण्णासाहेब मोरे आदी उपस्थित होते। मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की रुग्णालयाला श्री साईबाबा यांचे नाव देण्यात आले आहे। साईबाबांचा श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र जीवनात अंगीकारता आल्यास कुठलाच आजार होऊ शकत नाही। हा मंत्र आपण विसरल्याने जीवनशैलीशी निगडीत विविध आजार आपल्याला होतात। गेल्या काही वर्षात चांगल्या चिकित्सा पद्धती विकसित झाल्याने भारतीयांचे जीवनमान वाढले आहे। साईबाबा हॉस्पिटलमधील आधुनिक उपचार पद्धतींमुळे रुग्णांना चांगली वैद्यकीय सेवा मिळेल। सेवा करणे हा हॉस्पिटल काढण्यामागचा उद्देश असल्याने गरीबातील गरीब माणसाची सेवा इथे होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येकाला उत्तम आरोग्य लाभावे, फक्त नाशिककरांची माफक अपेक्षा आहे। आजारांच्या नावाने लुटमार नको, विम्याच्या नावाने शरीराचे खेळ नको। आपल्या व्यवसायाशी प्रामाणिकपणा दाखवा व आपल्याला दिलेले सनद त्याची जपणूक करा। त्याचा गैरफायदा घेऊ नका, कारण आत्ताच मध्यंतरी काळामध्ये BBSचे संचालक भरत गोसावी यांना नाशिकमधील 2-4 हॉस्पिटलचा कटू अनुभव आला आहे। मुंबई, पुणे येथे पण खूप मोठ्या हॉस्पिटलची फसवणूक कशी केली जाते हे दाखवले आहे। याबाबत मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाने देखील मान्य केले आहे। डॉक्टरांनी आपलं दर पत्रक जाहीर करावे, पेशंट भरतीपूर्वी सगळी कल्पना द्यावी। नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन। शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो। म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे। उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये। पाणी भरपूर प्यावे। बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा। मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित। व्यंकटेश्वरा फार्म वेलफेअर फाउंडेशन आणि व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अँड ॲग्रो प्रोसेसिंग लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील आजंग गावात व्यंकटेश्वरा अग्निवीर सशस्त्र सेना भरतीपूर्व व नव उद्योग प्रशिक्षण केंद्र सुरू होत आहे। या उपक्रमाचे उद्घाटन नाशिक जिल्ह्यातील मालेगाव जवळच्या व्यंकटेश्वरा ॲग्रो फार्म आजंग येथे झाले आहे। नाशिक येथील कैलास मठाचे परमपूज्य 1008 महामंडलेश्वर स्वामी संविधानंद सरस्वतीजी, माजी राज्यसभा सदस्य पद्मश्री डॉ. विकास महात्मे, नाशिक पोलीस परिक्षेत्राचे माजी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। या केंद्राच्या माध्यमातून युवकांना भारतीय सैन्य भरतीसाठी प्रशिक्षण तसेच नव उद्योगासाठी मार्गदर्शन दिले जाणार आहे। व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अँड ॲग्रो प्रोसेसिंग लिमिटेडचे चेअरमन तथा व्यवस्थापकीय अध्यक्ष कमांडो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मध्ये गौरवलेल्या आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गौरवलेल्या माजी सैनिक शिवाजीराव डोळे तसेच वेलफेअर फाउंडेशनच्या अध्यक्षा मुक्ता डोळे यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात येत आहे। भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर देशाला तरुण सैनिकी बळ प्राप्त व्हावे या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी अग्निवीर योजनेत देशाच्या आणि महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील होतकरू बेरोजगार तरुण तरुणींना सामील होणे सहज सुलभ व्हावे, तसेच सैन्य दलाव्यतिरिक्त विशेषतः शेती क्षेत्रावर आधारित स्वतःचा उद्योग व्यवसाय काढण्याच्या बाबतीत तरुणांना प्रशिक्षित करून बेरोजगारीवर मात करण्याच्या उद्देशाने या प्रशिक्षण केंद्राचे कार्य चालणार असून 6 महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर नवयुवक युवती स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे राहतील।
आणि देशाची ही सेवा करतील असा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण होणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव डोळे यांचे म्हणणे आहे. अशा प्रकारच्या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षण संस्था हजारो रुपयांचे शुल्क आकारतात. ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील तरुण तरुणींना त्यामुळे हे प्रशिक्षण घेता येत नाही. म्हणून 6 महिन्यांचे हे सर्व प्रशिक्षण भोजन निवासासह मोफत दिले जाणार आहे. स्वामी संविदानंद सरस्वती आणि मान्यवरांच्या हस्ते तिरंगा ध्वजाच्या स्तंभाचे आणि माता सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून तसेच दीप प्रज्वलन करून या केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना स्वामी संविदानंद सरस्वती म्हणाले की भारत पूर्वी जहाँ डाल डाल पर सोनी की चिडिया करती है बसेरा अशी ख्याती असणारा समृद्ध देश होता. आजही आहे आणि उद्याही असेल. देशातील तरुणांवर संस्काराचे अमूल्य ठेवा असला तर संस्कार असतील तर अहंकार येणार नाही. भारतावर सध्या असलेले अतिरेक्यांचे संकट हे टाळण्यासाठी शक्तिशाली होणे आवश्यक आहे असेही त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष डोळे म्हणाले की ग्रामीण भागातील अशिक्षित आईवडिलांनी अर्ध्या पोटी राहून तरुणांना शिक्षित केले आहे. परंतु त्यांना जर रोजगार उपलब्ध करून दिला नाही तर या तरुणांचा शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास उडेल. या अग्निवीर प्रशिक्षणातून सहभाग घेणाऱ्या प्रत्येक तरुण तरुणीला उदरनिर्वाहासाठी उपजीविकेचे साधन निर्माण होईल असे आश्वासन आपण देत असल्याचे डोळे यांनी सांगितले. प्रशिक्षण केंद्रात भरती होणाऱ्या तरुण तरुणींचे आयुष्यातील 6 महिने व्यर्थ जाणार नाहीत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पद्मश्री विकास महात्मे माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रताप दिघावकर यांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले. ज्या मालेगाव तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये हे प्रशिक्षण केंद्र कार्य करणार आहे त्या मालेगाव आजूबाजूच्या सटाणा देवळा कळवण या कसमादे नावाने परिचित असलेल्या भागातील सैन्यात भरती होणारे तरुण तरुणीपैकी कोणी ना कोणी सैन्य दलामध्ये सर्वोच्च पदी विराजमान झाले पाहिजे. इतक्या मेहनतीने हे प्रशिक्षण तरुणांनी घ्यावे असे ते म्हणाले. कर्तृत्ववान तरुणांनी मनातील हरण्याची भीती काढून टाकावी असेही ते म्हणाले. जय जवान जय जवान भारत माता के भारत माता के जय जवान भारत माता की और नारायण हमको केवल गुणों का आग्रह ग्रहण करना है. हमें कभी भी जीवन में दुर्गुण नहीं लेना है, हमें गुण लेना है. गुण और वो सत्य में जिनका जो नाम है, जो लोग यहाँ बैठे हुए हैं वैसा ही सबके अंदर गुण है. यथा नाम तथा गुण है. जिन्होंने कहा कि मैं शुरुआत से यहाँ जुड़ा हूँ, निश्चित रूप से उनका बहुत बड़ा. हमेशा दीपक में घी और बाती जलती है. हमेशा दीपक में घी और बाती जलती है पर बोलते हैं दीपक जल रहा है. जलता कौन है? घी और बाती. जो जिस जोश से उन्होंने आपको उद्बोधन किया है वो निश्चित रूप से आपके जीवन का एक बहुत बड़ा प्रेरणा स्रोत होगा. ऐसे हमारे प्रताप राव जी, हमारे दीपक जी, देखिए कर्म कोई करता है, नाम किसी का होता है. कर्म लेके आए हुए सभी यहाँ बैठे हुए प्रशिक्षणार्थी जोरदार तालियां बजाएं प्रशिक्षणार्थी के लिए. खास तौर पर लड़कियां ज़्यादा दिख रही हैं, उनके लिए जोरदार तालियां बजाएं. हम उनका बंधू भगिनी जिसे हम अभी आजकल लाडक्या बहिणी म्हणतो आम्ही सगळ्यांना. आईजी पुलिस भी थे ऐसे दिगावकर जी, और जिनका हमेशा मार्गदर्शन रहता है. आज उतना डर लगता है, रोज डर लगता है, क्योंकि हमने ये जो एक स्वप्न देखा है, एक विजन देखा है, इस देश के अंदर जो नव युवा है, नव युवतियां हैं, और ये हमारे नव युवा और युवतियां हमारे देश का भविष्य है और इनके भविष्य का निर्माण के सहयोग में हम सभी एकत्रित यहाँ पे के सामने उपस्थित है. इन सभी प्रशिक्षणार्थियों के लिए हम सभी लोग शुभकामनाएं देते हुए और जोरदार तालियां बजाएं. वेंकटेश्वरा परिवार की एक अद्भुत पहल
डॉक्टर शिवाजीराव डोले साहब का एक अद्भुत स्वप्न जो या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निश्चय। शक्ति और बुद्धि इनका तालमेल है। तो जब व्यक्ति यहाँ से सीख करके जाएगा, आगे उद्योग भी करेगा, तो अपने परिवार का ही नहीं अपने गांव का भी भरण पोषण होगा उससे, और देश का विकास होगा। तो ये जो योजना है बहुत ही अच्छी योजना अग्निवीर की भगवान से हम खूब प्रार्थना करते हैं, खूब भगवान को सफलता प्रदान करे और आगे चल करके वेंकटेश्वर कोऑपरेटिव जो संस्था है देश में ही नहीं विश्व के अंदर इसका नाम हो। और जो हेतु जो उद्देश्य लेकर के शिवाजी चल रहे हैं भगवान उनको निश्चित रूप से पूर्ण करेंगे। ऐसे में भगवान शिव से खूब प्रार्थना करता हूँ उनके लिए। सगजानंद सरस्वतीजी महाराज आमचे पोलीस डिपार्टमेंटचे सर्वस्वी ऑर्गॅनिक फार्मिंग करून नंदनवन फुलवलेलं आहे आणि या ठिकाणी केलेल्या कार्याची दखल कोऑपरेटिव्ह मधील सहकार्य समृद्धीच्या तत्वावर केलेलं कार्य आणि जे मम्मी पप्पा अंगठा देतात अशांची मुलं आम्ही या ठिकाणी निशुल्क शिकवण्याचा जो बेडा उचललेला आहे याच्याने मला असं वाटतं की महाराष्ट्राचाच नव्हे तर पुऱ्या पूर्ण देशाचा विकास होऊ शकतोय मुलांच्या। जय जवान जय किसान। व्यंकटेश्वरा फार्मर वेलफेअर फाउंडेशन NGO नाशिक या संस्थेच्या अंतर्गत अग्निवीर सशस्त्र सेना एवं उद्योजक भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र अजंगवडेल मालेगाव नाशिक या ठिकाणी चालू केलेला आहे। सांगायला खूप आनंद वाटतोय की आज या संस्थेने निशुल्क ये जो सेवा चालू केलेली आहे या ठिकाणी 200 मुली आणि 300 मुलं अशी 500 मुलांची एक बॅच असे एका वर्षामध्ये आम्ही 3 बॅच इथं तयार करणार आहोत। या मुलांना पूर्ण खूप चांगल्या प्रकारची आम्ही इथं सुविधा तयार करून दिलेली आहे। मुलांना राहण्याची, भोजनाची, मेडिकलची आणि एज्युकेशनची पूर्ण सुविधा तयार करून दिलेली आहे। परंतु नारी ही खूप बलवान आहे, सशक्त आहे आणि नारी शक्ती भारतामध्ये ओळखली जाते। या संस्थेची व्यंकटेश्वरा फार्मर वेलफेअर फाउंडेशन NGO नाशिक या संस्थेची सर्वस्वी माझ्या अर्धांगिनी माझी मिसेस श्रीमती मुक्ता शिवाजी डोळे ह्या अध्यक्ष आहेत आणि त्यांनी एक संकल्पना घेतली होती की आपण असं काहीतरी या गरीब मुलांसाठी करू की जेणेकरून या मुलांना निशुल्कपणे जशी तुम्ही सेवा देशाची करून आलेली आहे आपण यांना ट्रेनिंग चालू करू शकतो। कारण मी व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर ॲग्रो प्रोसेसिंग लिमिटेड ही भारतातली अग्रगण्य ॲग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह संस्था आहे जिचे 1.5 लाख मेंबर झालेले आहेत। ही संस्था आज मालेगाव अजंगवडेल या ठिकाणी 528 एकर शेती घेऊन त्या ठिकाणी नंदनवन लाख लोकांचा आमचा कारभार झालेला आहे। आम्ही केलेल्या कार्याची दखल भारताचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी मन की बात मध्ये सराहना केलेली आहे। रिसेंटली 24 जानेवारी 2025 रोजी देशाचे यशस्वी गृहमंत्री सहकार्याचे या ठिकाणी जवळजवळ वेगवेगळ्या देशातले गव्हर्नमेंट प्रतिनिधी आले, त्यांनी इथं पाहणी केली, त्यांना खूप चांगलं आवडलं। या ठिकाणी राज्यमंत्री, केंद्रीय मंत्री ह्या ठिकाणी आले, त्यांनी इथली पाहणी केलेली आहे। सांगायला खूप गर्व वाटतं की महाराष्ट्रामध्ये अजंगवडेल, मालेगाव, नाशिक महाराष्ट्रातले इथे हे जे कार्य चालू झालेले आहे हे कार्य देशामध्ये खूप मोठ्या लेवलचं कार्य होऊ राहिलेलं आहे। देशाची दिशा बदलू शकते कारण या ठिकाणी जो नव युवा आहे, नव युवती आहेत, आज ते सुशिक्षित बेरोजगार म्हणून आज दर ठोकरे खातात, फिरतात, एग्जाम देतात, एग्जाम देऊन पास होऊनही आज नोकरी नाही भेटत। पण अशा मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, उद्योजक बनवण्यासाठी किंवा नोकरीला लागण्यासाठी हे जे अग्निवीर सशस्त्र सेना एवं उद्योजक भरती पूर्व प्रशिक्षण जे चालू केलेले आहे यामध्ये 6 महिन्यामध्ये मुलांना सेल्फ डिफेन्सची ट्रेनिंग दिल्या जाईल, व्यवसाय करण्याची ट्रेनिंग दिल्या जाईल आणि हे मुलं जर समजा नाही भरती झाली
तर ह्या मुलांसाठी स्किल इंडिया डेव्हलपमेंटच्या अंतर्गत मध्ये गव्हर्नमेंटने आज योजना लागू केलेली आहे. 1 लाखापासून 50 लाखापर्यंत विदाउट मॉर्गेज सरकारने योजना लागू करून दिलेली आहे. हेच मुलं उद्योजकाची ट्रेनिंग ह्या ठिकाणी घेणार आणि इथून आम्ही 6 महिन्यांच्या नंतर जे आम्ही इथून सर्टिफिकेट देणार उद्योजकाचं, ह्या मुलांना बँकेच्या थ्रू लोन भेटेल आणि हेच मुलं एक भारतामध्ये उद्योजक म्हणून कार्य करतील, परंतु खाली हात बसणार नाही. हे मुलं या देशाचं नेतृत्व करतील अशी ही जी संकल्पना चालू केलेली आहे. हिला सपोर्ट व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अँड ॲग्रो प्रोसेसिंग लिमिटेड ही संस्था, व्यंकटेश्वरा फार्मर वेलफेअर फाउंडेशन NGO ला दोघांच्या विद्यमानानं एकत्र येऊन निवृत्त जवान आणि किसानांच्या संकल्पनेने हे कार्य चालू केलेलं आहे. तर या कार्याला मी सर्व निवृत्त जवान आणि किसानांना सलाम करतोय. आणि आज या ठिकाणी जी टोटल मीडिया आलेली आहे, मीडिया हा भारताचा 5वा स्तंभ मानला जातोय. कारण मीडिया नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. विद्युत भवन महावितरण नाशिक रोड विभाग येथे राजेश जनार्दन थूल यांनी अधीक्षक अभियंता या पदाचा पदभार स्वीकारला असून त्यानिमित्ताने दत्तात्रय गोसावी सामाजिक कार्यकर्ते बारागाव पिंपरी यांनी त्यांचा शाल व फेटा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केलाय. सिन्नर तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये विजेचा लपंडाव सुरू असून वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा, तसेच बारागाव पिंपरी व परिसरातील गावांमध्ये 24 तास 3 फेज पुरवठा सुरू करण्यात यावा. तसेच सिन्नर आडवा फाटा येथून स्थलांतरित झालेले महावितरणचे ऑफिस माळेगाव MIDC येथे स्थलांतरित केलेले आहे. तसेच ते महावितरणचे ऑफिस पूर्वीप्रमाणे सिन्नर आडवा फाटा 14 या ठिकाणी सुरू करण्यात यावे. त्यामुळे वीज ग्राहकांची कामांची गैरसोय दूर होईल असे विविध विषयांची मागणी करण्यात आली आहे. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. भाजप नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा आज स्मृती दिन आहे. यानिमित्त परळी येथील गोपीनाथ गडावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विशेष म्हणजे या स्मृती दिनानिमित्त गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा मिळेल अशा पद्धतीच्या छायाचित्रांचे मोठमोठे बॅनर्स गोपीनाथ गड परिसरात लावण्यात आले आहेत. यामध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीच्या प्रारंभापासूनच्या छायाचित्रांचा समावेश आहे. दुपारनंतर मंत्री पंकजा मुंडे, आमदार धनंजय मुंडे यांच्यासह माजी खासदार प्रीतम मुंडे यांची गोपीनाथ गडावर उपस्थिती असणार आहे. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. पिंपरी चिंचवड येथील हगवणे प्रकरणातील फॉर्च्युनर गाडी चर्चेचा विषय ठरली होती. मात्र सोलापुरातील एका फॉर्च्युनर वापरणाऱ्या मालकाने आपलं दुःख गाडीवर लिहून व्यक्त केलं. आजकाल हगवणे प्रकरणानंतर फॉर्च्युनर मधून उतरला की संशय येतोय म्हणून गाडीवर अतुल खुपसे यांनी वेगळा मजकूर लिहिला. तशी तर मी मोठ्या घरची राणी, मात्र बदनाम केलं मला हगवणे यांनी. मी फॉर्च्युनर, माझा रुबाबच वेगळा. हगवणे कुटुंबामुळे नाव ठेवू लागलाय गाव सगळा
अतुल भाऊंनी मला रोखीत विकत घेतलंय, पण हगवणेमुळे फॉर्च्युनर जातीला लोकांनी धू धुतलंय. गाडीवर हा मजकूर लिहिला आहे असे म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या. हगवणे कुटुंब यांना फॉर्च्युनर देत असताना अजित पवारांच्या हस्ते देण्यात आलेल्या चावीवरून अतुल खुपसे पाटील यांनी चिमटा काढला. राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी हगवणे कुटुंबियांच्या मोठ्या सुनांच्या तक्रारीचा विचार केला असता तर वैष्णवी हगवणे यांची आत्महत्या रोखता आली असती. अतुल खुपसे पाटील यांनी फॉर्च्युनरवर लिहिलेल्या मजकुराच्या माध्यमातून आपल्या व्यथा मांडल्या आहेत. भाऊ, आज मजकूरच्या माध्यमातून कुठेतरी व्यथा मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. कशा पद्धतीचा प्रयत्न आहे? गेल्या अनेक दिवसापासून शेतकरी संघटनेत चळवळीत काम करताना जनशक्ती शेतकरी संघटना माझी स्वतःची असून करमाळा तालुक्यासह जिल्हाभर महाराष्ट्रभर फिरताना एका बारक्या स्विफ्ट गाडीतून निम्म आयुष्य फिरण्यात गेलं. त्या ठिकाणी प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की गाडी पाहिजे. तसं माझं बी एक बऱ्याच दिवसापासून 2-5 वर्षापासून फॉर्च्युनर सारखी गाडी असावी असं वाटायचं. शेती सोडून कुठलाच धंदा नाही. केळी असेल, डाळिंब असेल, ऊस असेल अशा पिकातून थोडे थोडे पैसे जमवत 2-3 वर्षात नियोजन केलं आणि सगळ्यांनी सांगितलं फॉर्च्युनर सारखी चांगली गाडी नाही. फॉर्च्युनर गाडी घेतली आणि हगवणे कुटुंबाचं प्रकरण घडलं. ज्या वेळेस बाहेर फिरतो त्या वेळेस कुठल्या कार्यालयात जाऊ द्या, हॉटेलात जाऊ द्या किंवा कुठेही जाऊ द्या, जिथं जाईल तिथं शेतकऱ्याचे प्रश्न मांडताना उतरायच्या अगोदरच प्रश्न विचारला जातो की भाऊ फॉर्च्युनर कधी घेतली, आणि उत्तर द्यायच्या आत दुसरं उत्तर येतंय की तुम्ही घेतली का सासऱ्याला दाबून घेतली, सासऱ्याला दम देऊन घेतली, बायकोला छळ करून घेतली, असा लोकांचा बघण्याचा आणि म्हणण्याचा दृष्टिकोन. डायरेक्ट म्हणते सासरवाडीला मागितली का. मग ही उत्तर देऊन थकलो. म्हणून ह्या ठिकाणी आम्हाला वाक्य लिहायची गरज पडली की बाबा ही फॉर्च्युनर रोखीनं घेतली, कष्टाच्या कामातून घेतली. म्हणजे एका बाजूने फॉर्च्युनर गाडीला एवढं चांगल्या फॅसिलिटी दिलेत आणि अशा ठिकाणी फॉर्च्युनर सारखी गाडी बदनाम होती. म्हणून एक मराठा समाजाला लागलेला हगवण्यासारखा कलंक आहे. उद्याच्या काळात वैष्णवी ताई सारखी जर गोष्ट घडायची नसेल तर मी एकच सांगेन की मुलीच्या बापांना, सर्वसामान्यांना, कष्टकऱ्यांना आणि जो स्वतःच्या पायावर उभा आहे अशा तरुणांना पोरी द्या. आयत्या बापाच्या पिठावर रिगुट्या वाढणारी, ड्रग्ज सारखी, दारू सारखी व्यसनं करणारी, अनेक लपडी अनैतिक संबंध करणारी अशांना पोरी देण्यापेक्षा श्रीमंतीला भुलू नका, सर्वसामान्य आणि कष्टकऱ्याच्या घरात पोरी द्या. कुठेतरी गाड्यांचाही आवाज तुम्ही त्याच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. फॉर्च्युनरची काय व्यथा आहे ती मांडली आहे. कसं काय सुचलं ह्या गोष्टी? ते कुठे गेलं की आता त्या ठिकाणी आपण बघितल्यानंतर काय दिसतंय, तशी तर मी मोठी घरची राणी. म्हणजे फॉर्च्युनर कडे ज्या वेळेस आपण बघितलं जातंय त्या वेळेस फॉर्च्युनर ही मोठ्या घरची राणी किंवा मोठ्या आमदार, खासदार, पुढाऱ्यांकडे आपण गाडी बघतो. गाडी रुबाबदार आहे, आतमधून फॅसिलिटी चांगल्या आहेत, तिला म्हणावा तसा डायरेक्ट मेंटेनन्स नाही आणि खूप कष्टातून 50-55 लाख रुपये त्या गाडीला गेलं. आणि अशा गाडीकडे जर शंकेनं बघत असतील तर त्या ठिकाणी ह्या शंकेतनं हे सगळं हे झालेलं आहे. इथं रोखीनं घेतलं हे बी वाक्य त्या शंकेतनंच झालंय. म्हणजे हगवण्यासारखी अवलाद तुम्हाला सांगतो ह्या ठिकाणी परत जन्माला येऊ नये, नाहीतर अनेक वैष्णवीताईचा बळी गेल्याशिवाय राहणार नाही. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी बैलजोडीचा मान यंदा गुंडरे घराण्याला मिळाला असून माऊलींच्या मुख्य संजीवन समाधी मंदिरात या बैलजोडीचे पूजन केल्यानंतर आळंदी नगरीतून ढोल ताशांच्या गजरात या बैलजोडीची मिरवणूक काढण्यात आली. यंदा गुंडरे घराण्याची बैलजोडी माऊलींचा पालखी रथ ओढणार आहेत. विवेक ज्ञानेश्वर गुंडरे, जनार्दन गुंडरे, अर्जुनराव मारुती गुंडरे आणि सचिन बाळासाहेब गुंडरे हे यंदाच्या माऊलींच्या पालखी सोहळ्यातील बैलजोडीचे मानकरी ठरले आहेत. विवेक गुंडरे यांनी सातारा जिल्ह्यातील बावधन या गावातून येथून राजा प्रधान ही बैलजोडी बाळासाहेब कदम यांच्याकडून 6 लाख रुपयांना खरेदी केली. तसेच दुसरी बैलजोडी सावकार व संग्राम ही
हिंजवडी येथून उमेश साखरे यांच्याकडून 5 लाख रुपयांना खरेदी केली आहे. अर्जुनराव मारुती घुंडरे व सचिन बाळासाहेब घुंडरे यांनी नांदेड सिटी पुणे येथून 5,51,000 रुपयांना मल्हार व आमदार ही बैलजोडी निखिल कोरडे यांच्याकडून खरेदी केली. तसेच दुसरी बैलजोडी माऊली व शंभू ही उत्तमनगर येथून मुरलीधर नाणेकर यांच्याकडून 2,51,000 रुपयांना खरेदी केली. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज माऊली पालखी रथ सोहळ्यासाठी बैलांकडून शेती मशागत बैलगाडी ओढणे असा सराव केला जात आहे. या बैलांसाठी खुराक म्हणून शाळूची वैरण, हिरवा चारा, पेंड, खारीक, खोबऱ्याचा भुगा, बैल खाद्य मिक्स आदी देत आहेत. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. धुळे इकरा कॉलनीत चोरट्याने धाडसी घरफोडी करून रोख रक्कम, सोन्या चांदीचे दागिने चोरी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळे शहरातील 40गाव रोड इकरा कॉलनीत राहणारे मोहम्मद बिलाल मोहम्मद सलीम वय वर्षे 30 हे लग्नानिमित्त बाहेरगावी गेले होते. याच दरम्यान त्यांचं घर बंद होते. बंद घराचा फायदा घेत अज्ञात व्यक्तींनी घराचे लाकडी दाराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून घरातील लोखंडी व लाकडी कपाट फोडून कपाटातील साहित्य जमिनीवर फेकून देत कपाटातून रोख रक्कम आणि सोन्या चांदीचे दागिने चोरून चोरटा पसार झाला. हा सगळा प्रकार CCTVत कैद झाला आहे. ज्यावेळेस मोहम्मद बिलाल मोहम्मद सलीम घरी परत आल्यानंतर घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी याबाबत 40गाव रोड पोलिसांना माहिती दिली. 40गाव रोड पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली. अधिक तपास पोलीस करत आहेत. सुबह में 11:30 बजे मुझे पड़ोसियों का फोन आया कि तुम्हारे घर में चोरी हुई है. तो मैं वहाँ से 2-2:30 बजे के करीबन टाइम पे निकला वहाँ से बॉम्बे से. यहाँ आने में मुझे 11 बजे रात में. जब आके चेक करा तो घर में जो रकम रखी थी मेरी 1,18,000 रुपया, और उसके अंदर से बच्चों के चैन वगैरह थी, हाथ के कड़े वगैरह थे, पायल थी बच्ची की, और मेरी वाइफ की उसके अंदर अपना बोलते सोने का कड़ा था, कान का बाली थी, हाथ की अंगूठी थी, पाँव की बेला बोलते वो चीज़ थी, और 1,18,000 रुपये रकम गई है घर से. पुलिस वालों ने अपने 40गाव पुलिस स्टेशन में कंप्लेंट दिया था. मैंने वहाँ पर पूरी कंप्लेंट जांच वगैरह की है. सर लोगों ने आकर अभी उसकी जांच चालू है. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. तिन्ही लहान मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झालाय. वरुड गावातील शेततळ्यातच ही घटना घडली. हे तिन्ही मुलं महादेव मंदिरात दर्शनासाठी जातो म्हणून घराबाहेर पडले होते. काल रात्रीपर्यंत ते घरी न आल्याने त्यांचा शोध सुरू झाला. 14 वर्षीय यश जोशी, 7 वर्षीय रोहन जोशी आणि 9 वर्षीय दीपाली जोशी अशी शेततळ्यात बुडून मयत झालेल्या मुलांची नाव आहेत. ही तिन्ही मुलं एकाच कुटुंबातील असून या घटनेमुळे वरुडसह परिसरात शोककळा पसरली आहे. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. धुळे जिल्हा हिवताप कार्यालय आणि धुळे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने कीटकजन्य कार्यक्रमांतर्गत कीटकजन्य आजारांविषयी जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे.
जून हा हिवताप प्रतिरोध महिन्यानिमित्त चिकनगुनिया, डेंग्यू व इतर कीटकजन्य आजारांविषयी जागृतीचे काम केले जात आहे। आज धुळे शहरातील नेहरू नगर परिसरामध्ये धुळे महानगरपालिका व जिल्हा हिवताप कार्यालयामार्फत कीटकजन्य आजारांविषयीचे जनजागृतीचे पत्रके वाटप करत जागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी आरोग्य सेवकांनी सांगितले की जून हा महिना अत्यंत महत्त्वाचा असून या महिन्यात सर्वच नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे। तसेच आपल्या रक्ताचे नमुने तपासणी करून योग्य उपचार करावेत। आपल्या आजूबाजूच्या परिसरात असलेल्या सांडपाण्याचे डबके यांची तात्काळ विल्हेवाट लावावी जेणेकरून डासांची उत्पत्ती होणार नाही। याकडे सर्व नागरिकांनी लक्ष द्यावे अशा विविध सूचना यावेळी करण्यात आल्या। 3 जून हा महिना हिवताप प्रतिरोध महिना म्हणून आपण साजरा करीत आहोत। जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय, धुळे महानगरपालिका आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने आज देवपूर दवाखाना व एकरवीचा परिसर या ठिकाणी आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेवक, आशा कार्यकर्ती यांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे काम व हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया व कीटकजन्य आजाराबद्दल लोकांना माहिती देण्यात येत आहे। या ठिकाणी आज या कार्यक्रमाचे उद्घाटन या वैद्यकीय दवाखान्यातील वैद्यकीय अधिकारी मॅडम तसेच अतिरिक्त जिल्हा हिवताप अधिकारी मराठे साहेब यांच्या संयुक्त विद्यमानाने आलेल्या सर्व रुग्णांना हिवतापाबद्दल माहिती देऊन त्यांचं रक्त नमुना कलेक्शन करण्यात आलेला असून आणि हा महिना संपूर्ण नागरिकांनी काळजी घ्यायची आहे। आपल्या आजूबाजूला परिसरामध्ये जर काही पाण्याचे डबके वगैरे असतील तर त्यांची विल्हेवाट लावायची आहे। आपल्या घरावरील रिकामे आढळ पडलेले सामान, टायर असतील, टूप असतील, नारळाच्या करवंट्या असतील याची विल्हेवाट लावायची आहे जेणेकरून डासांची उत्पत्ती व निर्मिती होणार नाही। याकडे नागरिकांनी लक्ष द्यावे असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय व मनपा कार्यालय यांच्या वतीने नागरिकांमध्ये करण्यात येत आहे। या प्रसंगी सर्व कर्मचारी बंधू आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये जाऊन कंटेनर सर्वेक्षण, जलद ताप सर्वेक्षण करतायत, तर त्या अनुषंगाने हिवताप प्रतिरोध मोहीम या ठिकाणी साजरा होत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन। शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो। म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे। उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये। पाणी भरपूर प्यावे। बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा। मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित। माजी खासदार राजू शेट्टी यांची पत्रकार परिषद। आठवडे जो पाऊस उत्तर महाराष्ट्रामध्ये झाला त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। द्राक्ष वेलीची जे गर्भधारणेची वेळ होती ती त्याच वेळी या पावसामुळे खर तर त्या काळामध्ये पाण्याचा ताण द्यावा लागतो, त्याच्याऐवजी प्रचंड पाऊस पडला, काही पाणी शेतामध्ये तुंबून राहिलं आणि ही गर्भधारणा होणं आता जवळपास अशक्य झालेलं आहे। डाळिंबीची तसंच झालेलं आहे, फळगळती मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे। काल मी स्वतः प्रत्यक्ष फिरून सगळं बघितलेलं आहे। कांदा चाळीतला होता, तिथं कांद्या चाळीच्या भोवती पाणी तुंबल्यामुळं कांदा चाळीतला कांदा खराब झाला। त्याचबरोबर काढून ऊन देण्यासाठी तो जो कांदा शेतात पडलेला होता तो तर एकदमच पाण्यातून वाहून गेल्यासारखा झाला आणि जो शेतात राहिलेला होता अजून कांदा काढायचा होता तो आता जवळपास कुजून गेलेला आहे। अशा पद्धतीनं उन्हाळी कांद्याचं अपरिमित अशा प्रकारचं नुकसान झालेलं आहे। एवढं सारं नुकसान होत असताना भाजीपाल्याची अवस्था तीच आहे। भाजीपाल्याचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। एवढं सारं नुकसान होत असताना नाशिक जिल्ह्याचेच कृषी मंत्री असताना या कृषी मंत्र्यांनी मात्र बेजबाबदारपणे जे काही वक्तव्य करायचे ते काही सत्र त्यांनी थांबवलेलं नाही आहे। पंचनामे कशाची करायची हे जर का कृषी मंत्र्यांना कळत नसेल आणि मग ढेकळाचे पंचनामे करायचे का, द्राक्षाचे करायचे का, डाळिंबाचे करायचे का, आणखीन करायचे, हा सवाल जर का ते शेतकऱ्यांना जर विचारत असतील तर मला असं वाटतं की फार आधीच आम्ही मागणी केली होती जेव्हा त्यांनी शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्यांच्यावर केली होती, त्याचवेळी
या माणसाला काही कृषी खात्यात तरी कमीत कमी ठेवू नका असं मी मागणी केली होती. आता अजितदादांना सुद्धा सांगायची पाळी आली की मनातलं बोलायचं नसतं, म्हणजे याचा अर्थ अजितदादांच्याही मनात तेच आहे. आता याच्या पुढे जाऊन माणिकराव कोकाटे म्हणतात की ओसाडगावची पाटीलकी आता मला मिळालेली आहे. एक प्रकारे त्यांच्या धन्याचं म्हणजे अजितदादांचं हे कर्तृत्व आहे